नमस्कार मंडळी, आज आहे बैलपोळा आणि बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडता सण. त्यासाठी आधी आपण आज पुरणाच्या पोळ्या बनवल्या आहेत. मस्त बैलांना नैवेद्य देण्यासाठी शेतकरी काय करतात, आधी बैलांना मस्त नदीवर नेतात, धुवून काढतात. नंतर त्यांच्या शिंगाला कलर देतात, दोरी वगैरे बांधतात नवीन. चला तर मग आज आपण रेसिपी सुरू करूया. आधी मी थोडे मिक्सरला तांदूळ फिरवून घेतले आहे. नंतर मग एका पातेल्यात तूप घातले, थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले, त्यानंतर दळलेले तांदूळ घातलेले आहेत. मी थोडे तांदूळ आधी थोडे भिजू घातले होते, त्यानंतर थोडंसं त्याच्यात दूध टाकलं, थोडंसं पाणी घातलं. नंतर तुम्ही बघू शकता आपली किती घट्टसर खीर तयार झाली आहे. थोडी वेलची पूड, गरजेनुसार साखर घालून खीर मस्त शिजू दिली. त्यानंतर आपल्याला बनवायची आमटी. आधी मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, नंतर त्यात भाजलेलं खोबरं पण भाजलेलंच होतं. नंतर मग कांदा, लसूण, अद्रक आणि एक छोट्या आकाराचे टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल घातलं, त्यामध्ये मसाला घातला. नंतर मग धनेपूड, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि लाल तिखट घालून गरजेनुसार पाणी घातले, मीठ घातले आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त आपली आमटी तयार झाली. तुम्ही बघू शकता आपली आमटी किती घट्टसर झाली आहे. ते कट पण छान आलेला आहे आमटीला. मी जास्त नाहीच बनवली आहे, इथे थोडीशीच आमटी बनवायची होती. तुम्ही बघू शकता आपली आमटी तयार आहे. इकडे आपण आता भजी तयार करून घेऊया. त्यासाठी मी कोथिंबीर, कांदा आणि मिरची आधी धुवून कट करून घेतली आहे. त्यामध्ये बेसन पीठ, हळद आणि मीठ घालून थोडासा ओवा घातला आणि पाणी घालून मळून घेतलेलं आहे. पीठ भिजवून घेतलं आहे बेसनाचं. इकडे तेल गरम करायला ठेवले होते, त्यामध्ये मस्त आपली छोटे छोटे आकाराची भजी करून घेऊयात आणि तळून घेऊयात. मस्त भजी तयार आहेत आपली, तुम्ही बघू शकता. आणि लालसर होईपर्यंत त्यांना चांगले तळायचे आहेत. आणि एका डब्यामध्ये काढून घेऊया. परत दुसरा घाणा पण टाकला आहे मी भज्यांचा. तुम्ही बघू शकता आपले भजे पण तयार आहेत इथं. आणि या मग सगळेजण जेवण करायला. मस्त इथे खीर, पुरणाच्या पोळ्या, भजी आणि आपली कटाची आमटी तयार आहेत. आणि तुम्हा सर्वांना बैलपोळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. या जेवण करायला आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.